विधानसभा मतदारसंघात असणार आहे आणि जवळपास आता प्रशासनाचं नेमकं आव्हान काय असणार आहे? आपल्याकडे सध्या जो लेटेस्ट जो फिगर आहे त्याच्यामध्ये 13,81,983 असे टोटल मतदार आहे आणि साधारणतः त्यात 4,000ची वाढ झाली. म्हणजे साधारणतः हा जो आपला मागचा जो आकडा होता एप्रिलमध्ये, म्हणजे आपण जो इलेक्शनला लोकसभेला जो वापरला त्याच्यामध्ये अजून जवळजवळ 4,000ची वाढ झाली. साधारणतः 8 ते 10,000 अर्ज अजून आपल्याकडं पोर्टलवर प्रलंबित आहे. साधारणतः एक 8-10,000ची वाढ अजून आपल्याकडं फायनली आधी जेव्हा 30 ऑगस्टला पब्लिश होणार आहे तेव्हा ते ॲडिशन होईल. आणि आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व मतदारांना आम्ही आवाहन करतो की कोणाचे नाव जर सुटलेलं असेल तर आता आपल्याला विधानसभाचं मतदान आहे साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये आपली ही निवडणूक असेल. तर त्याच्या दृष्टीनं काही लोकांची नावं डिलीट झालेले आढळून आले होते. तर त्या सर्व लोकांनी आपलं नाव नोंदवावं. ऑनलाईन सुविधा अवेलेबल आहे. किमान 3-4 डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात फक्त त्याच्यामध्ये. आपला फोटो, रहिवासीचा पुरावा आणि आपली जी ऑनलाईन वोटर हेल्पलाईन आहे, म्हणजे ECIची वेबसाईट आहे आणि ॲप आहे, त्याच्यामार्फत आपण आपली नोंदणी करू शकतो. सर, मतदान यंत्राचा जे याचिका दाखल झाली आहे त्याच्याबरोबर EVM मशीनचे हे झालेले आरोग्य पडलेले आहेत प्रशासनाने. नेमकी प्रशासनानं उच्च न्यायालयात काय मागणी केलेली आहे या संभाजीनगर आठवड्यात काय विषय आहे? याच्यात प्रामुख्याने काय झालं ते म्हणजे जी याचिका दाखल झालेली आहे श्रीमती अर्चना पाटील यांच्यामार्फत, त्याच्यात माध्यमांना आपले जे वेगवेगळे पॅरामीटर्सवरती त्यांनी जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांच्यावरती म्हणजे त्याला असं म्हणू की निवडणुकीची प्रोसेस विशेष झाली किंवा त्याच्यामुळे भ्रष्ट वर्तन झालं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ॲलिगेशन केलेले आहे. परंतु त्याच्यामध्ये निवडणूक यंत्राबाबत कुठलाही आक्षेप नाही आहे. तर आम्ही इलेक्शन कमिशनला आणि आपल्या हायकोर्टचं आपलं संभाजीनगरचं आहे त्यांना विनंती केलेली आहे. साधारणतः उद्या जी तारीख आहे किंवा इलेक्शन वोटिंग मशीन आहे त्याच्यावर कुठलाही आक्षेप नसल्यामुळे त्याला ठेवण्यात काय अर्थ नाही. तिथलं जे आमचं ते पॉलिटेक्निकचं जे प्रशासन आहे त्यालासुद्धा त्यामुळे अडचण निर्माण होते. तिथले जो 6 रूम त्यामुळं अडकलेले आहेत आणि त्यानंतर त्या जर मशीन्स फ्री झाल्या तर आम्हाला त्या आमच्या पुढच्या इलेक्शनलासुद्धा वापरता येतील. साधारणतः इलेक्शन पिटिशनमुळं ती न्यायालयीन प्रक्रिया आहे. तर आम्ही त्या मशीन सोडून घेण्यासाठी प्रयत्न करतो. सध्या EVM मशीन चेकिंगचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्यासाठी आपण विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलवतो. आतापर्यंत आपण किती लोकांना बोलवले, किती लोक आले, किती लोकांना नोटीस आले? आता आमच्या माहितीप्रमाणे आम्ही जवळजवळ 4-5 दिवस झाले. त्यात आम्ही त्यांना आमच्या SOPमध्ये असं सांगितले की जर 3 दिवस जर लोक आले नाहीत कुणी तर 3 दिवसांनी प्रत्येक दर 3 दिवसानंतर त्यांना 3-4 दिवसानंतर स्मरणपत्र द्यायचं आहे. आमच्या माहितीप्रमाणे आता 60 जणांनी व्हिजिट करून गेले. तर पूर्ण राहत नाहीत ते, फक्त ते येऊन व्हिजिट करून जातात. तर आपल्या माध्यमातून पूर्ण म्हणजे आलेले राजकीय पक्ष पण आहेत आणि त्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी ज्यांना प्रतिनिधी नालावड आहे त्यांना आपलं इथून आमच्याकडून ID कार्ड घेऊन तिथं उपस्थित राहावं, तर पूर्ण प्रक्रिया पाहावी. कुठलंही तुमचं कन्फ्युजन असेल तर ती त्यातून दूर केलं जाईल. किती लोकांना आपण स्मरणपत्र किती लोकांना? त्याच्यावर आपण काय करतो की साधारणतः जे जिल्हाध्यक्ष असतात त्यांना पण प्रत्येक जे आपले स्टेट राज्यस्तरावर जे त्याला जे रिकग्नाइज पॉलिटिकल पार्टीज असतात नॅशनल आणि स्टेट लेवलला त्यांना आपण पत्र देतो. सर, तुळजापूरला त्या दिवशी तुम्ही विकास आराखड्यासंदर्भात बैठक घेतली. त्या बैठकीला खासदार साहेब पण हजर होते. त्या दिवशी नेमकं काय झालं? तरी काय माहिती लोकांच्या बऱ्याचशा ज्या काही आपल्या आराखड्यासंदर्भात आपण जे ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी वेळ दिलेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी काही लोकांच्या कन्सर्न्स होत्या लेखी स्वरूपात आणि तोंडी स्वरूपात आम्हाला सांगितले. आता त्याच्यामध्ये आमचा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे तो जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट मला वाटतं 1-2-3 दिवसात सबमिट होईल आणि त्यानंतर त्याची एक समरीसुद्धा आम्ही मीडियाला आणि सर्व आमचे जे लोक आहेत त्याच्यासाठी इश्यू करू. साधारणतः मेजर जे मुद्दे आहेत त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे त्याच्या संदर्भात काय डिसिजन त्यांनी रेकमेंड केलं आहे. साधारणतः या आठवड्याच्या एंडपर्यंत आपल्याला कळते. तक्रारी आणि हरकती त्याचा निपटारा झाला हो ना, ते सांगतो. त्याच्यामध्ये तक्रारी आणि हरकती आहेत ना त्यांनी आपल्या जे आलेले आहे साधारणतः प्रोसेसिंग फायनल अंतिम टप्प्यामध्ये आहे. मला वाटतं फ्रायडे सॅटर्डे एंडपर्यंत आमच्याकडे सबमिट होईल आणि त्यानंतर मग त्याच्यावर एक आम्ही शॉर्ट नोट पण इश्यू करू. साधारणतः काय तिथं ओपिनियन कमिटीने काय आपल्याला दिलेलं आहे किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सनी काय ओपिनियन दिलं आहे. तर ते आम्ही बराच मोठा रिपोर्ट आहे जो तेवढा काय तुम्हाला रिलीज करणार फक्त समरी तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी आणि नागरिकांसाठी आणि इश्यू करू किंवा आम्ही शासनाला कशा पद्धतीनं ते तुमच्या ऑब्जेक्शन आल्यानंतर कुठल्या समजा ड्रॉप केलं आहे का, काय ॲड केलं आहे का, काही सजेशन दिलेलं आहे का, तर ते आम्ही शॉर्टमध्ये त्यांना आपल्या सगळ्यांना कळू. तुळजाभवानी वगैरे संस्थांची जी भरती प्रक्रिया झाली, जी परीक्षा झाली, एकंदरीत त्यावर तक्रार आहे किंवा ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे. ती नेमकी तक्रार काय आणि प्रशासनाने त्यावर काय त्याच्यामध्ये आता मीडियाच्या माध्यमातून आम्हाला आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला आव्हान करेल की जर कुठल्या मतदान केंद्रावर
असेल कोणाचे पासवर्ड किंवा लॉगिन लिहून घेतलं तर स्पेसिफिक तक्रार करावी. तर त्याच्याबाबत आणि इतर जे मुद्दे आहेत ते आमच्या निदर्शनास आहेत की ज्यांचा सिलेबस कॉमन होता त्यांच्यासाठी कॉमन परीक्षा घेतलेली आहे. कारण त्यांना जवळजवळ 18 पदं होती. 18 पदामध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशन्समध्ये अल्टिमेटली ज्याला जास्त मार्क मिळतात त्याला रँकवरती लागणार आहे. त्यामुळे जरी एखाद्या विद्यार्थ्याने 2-3 ठिकाणी अर्ज भरला असेल तरी त्याला जर समजा सिलेबस सेम असेल तर त्याने एक्झाम एकदाच दिली परंतु त्याचा रँकिंग 3 ठिकाणी आलेला आहे. त्यामुळं त्या विद्यार्थ्याचा हक्क कुठलाही डावला गेला नाही याची काळजी घेतली जाते. आणि जर स्पेसिफिक तुम्ही ऑनलाईन पासवर्ड किंवा लॉगिन घेतला तर घेणं अपेक्षित नाही आहे. तर कुठल्या सेंटरला जर कोणी घेतलं असेल तर का घेतले याचा आम्ही IBPSला आपण विचारणा करू आणि त्याच्या तक्रारी आपल्याकडून प्रतिक्रिया असं होतं की त्या सेंटरवर घेतलं असेल तर त्याच्यावर ब्लॅकलिस्ट करणे कारवाई करणे आणि ज्या स्पेसिफिक केंद्रावर झालं तिथलं पुन्हा एकदा व्हेरीफाय त्यांच्याकडून. कारण काय होतं ॲक्टिव्हिटी लॉग दिसतो आपल्याला. असं आहे की त्या टायमिंगनंतर त्यात काय ह्याचा वापर करून काय झालेला आहे का ते सुद्धा IBPS हे इंडिपेंडंट आपल्या केंद्र शासनाची संस्था आहे. त्यांचा काही असलेल्या अडचण आमच्याकडे लेखी स्वरूपात आली तर आम्ही त्यांना व्हेरीफाय करायला सांगतो. आणि बाकी म्हणजे सांगणं तेच आहे की परीक्षा आम्ही एकदम पारदर्शक पद्धतीने घेतली आहे. स्पेसिफिक तक्रार जर आली असेल तर आम्ही नक्कीच त्याचा रिव्ह्यू घेऊ. कारण म्हणजे जनरल म्हणजे जे काही हे आलं असेल की कोणाला क्वेरी असेल काय झालं काय झालं किंवा काही जणांचे असे पण आले की काही प्रश्न त्यांना जे चुकीचे वाटले बरोबर वाटले ते सुद्धा आम्ही त्यांना कळवलेलं आहे. आणि दुसरा एक मुद्दा राहिला की जे आन्सर शीट्स आहेत तर ते सुद्धा आम्ही त्यांच्या प्रत्येकाच्या ईमेलवरती पाठवण्यासाठी आम्ही IBPSला कळवू. सर तुळजापूर